सध्या मराठवाड्यात अतिवृष्टीने महापुराची परिस्थिती गंभीर बनली आहे. गावे पाण्याखाली गेलेत, शेतं वाहून गेली आहेत. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर त्यांचा संसार उद्ध्वस्त होताना दिसतो आहे. तळहाताच्या फोडासारखं जपलेलं, हातातोंडाशी आलेलं पीक अक्षरशः उद्ध्वस्त झालंय. मुलांप्रमाणे वाढवलेली जनावरं पुराच्या पाण्यात दगावली, तर अनेक कुटुंबांचं घरदार, संसार वाहून गेलाय. शेतकरी हवालदिल झाला आहे. घामाच्या थेंबातून उभं केलेलं भविष्य आज पाण्याच्या पुरात गाडलं गेलं आहे. एक शेतकरी अश्रूंनी म्हणतोय, पेरलं मी सोने, पण वाहून गेलं स्वप्नांचे दाणे. आता उरला फक्त रिकामा शेतमाळ आणि डोळ्यातले पाणी. वरुण राजाचा कोप इतका की जगण्यासाठीची झुंजच कठीण झाली आहे. दिवसभर पुराकडे पाहून असहाय्य झालेला शेतकरी रात्री मुलांच्या भविष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो आहे. आज मराठवाड्याची ही वेदना फक्त एका शेतकऱ्याची नाही, तर संपूर्ण समाजाच्या जिव्हारी लागणारी आहे. यातून सावरण्यासाठी सरकार, प्रशासन आणि समाजाचा मोठा आधार लागणार आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.